पिझ्झा सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: टोमॅटो प्युरी, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, पिझ्झा सीझनिंग, अर्धा चमचा लसूण पावडर, अर्धा चमचा साखर, चवीनुसार मीठ, मिरपूड. टोमॅटो वाटून आणि शिजवून घेत त्यात चिली फ्लेक्स, पिझ्झा सीझनिंग, लसूण पूड, साखर, मीठ, मिरपूड घालत हे जिन्नस एकत्र मिसळून घ्यायचे. झाला आपला झटपट पिझ्झा सॉस तयार. पिझ्झा बेस आणि पिझ्झा करण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा कप दही, अर्धा कप पाणी, 1 चमचा बेकिंग पावडर, 2 कप मैदा, मीठ, तेल, मोझरेला चीज, उकडलेले मक्याचे दाणे, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, चिरलेला कांदा, ब्लॅक ऑलिव्ह. आता दह्यात पाणी, बेकिंग पावडर मिसळून यात मैदा, मीठ घालत पीठ मळून घ्यायचं आणि तेल लावत एकसारखं करून घेत या पद्धतीने याचे गोळे करायचे आणि लाटून घेत यावर अशा पद्धतीने काटा चमचा फिरवायचा आणि हे बेस दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचे. आता यावर तेल लावत पिझ्झा सॉस, चीज, मका, ढोबळी मिरची, कांदा, परत थोडे चीज आणि ऑलिव्ह घालायचे आणि झाकण ठेवत हे भाजून घ्यायचं. झाला आपला झटपट मिनी पिझ्झा तयार. तर सगळ्यात आधी पिझ्झा सॉस बनवून घेऊया. पिझ्झा सॉस बनवण्यासाठी इथे टोमॅटो प्युरी आहे. तर ही टोमॅटो प्युरी आहे. यामध्ये आपण घालूयात चिली फ्लेक्स एक अर्धा चमचा, पिझ्झा सीझनिंग 1 चमचा, लसूण पावडर अर्धा चमचा. आता इथे लसूण पावडर माझ्याकडे आहे म्हणून मी वापरते. ताजा किसलेला लसूण एक 5-6 पाकळ्या पण तुम्ही इथे वापरू शकता. साखर अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर मिरपूड थोडीशी. आता हे सगळे जिन्नस छान मिक्स करूयात. हा सॉस आहे ना, तुम्ही जास्त प्रमाणात बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. 1 आठवडाभर छान टिकतो. आता आपण पिझ्झा बेस बनवूयात. त्यासाठी काय करायचं, अर्धा कप दही घ्यायचं. ताक जरी वापरलं तरी चालेल. इथे अर्धा कप दही आणि अर्धा कप इथे मी पाणी घेते. यामध्ये आपण घालूयात 1 चमचाभर बेकिंग पावडर आणि हे पटकन मिक्स करून घ्यायचं. बेकिंग पावडर घातली की हे मिश्रण छान असं फ्रॉदी होतं, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये घालूयात मैदा 2 कप, गव्हाचं पीठ जरी वापरलं तरी चालेल. मीठ घालायचं चवीपुरतं आणि याचं आहे ना पीठ मळून घेऊयात, गोळा करून घेऊयात. आता हे पीठ छान मळून झालेलं आहे. हे जे प्रपोर्शन मी तुम्हाला सांगितलं हे अगदी परफेक्ट आहे. 2 कप परफेक्ट मैदा यामध्ये बसतो. थोडंसं तेल घालूयात आणि हे एकसारखं करून घ्यायचं. आता हे पीठ छान असं एकसारखं करून झालं की आपण हे 2 पोर्शनमध्ये डिवाइड करूया. एक पोर्शन घेऊ. मिनी पिझ्झा करतो त्यामुळे असं फार मोठे मोठे गोळे करायची गरज नाही. आणि हे छान असं एकसारखे करून घ्यायचं. आता एक गोळा घ्यायचा, हलकासा मैदा यावर भुरभुरायचं. तर या प्रपोर्शनमध्ये 10 मिनी पिझ्झा व्यवस्थित बनवून तयार होतात. 2 कप मैद्यामध्ये हे लाटायचं. आणि फोर्क घ्यायचा आणि फोर्कने याला थोडंसं असं होल्स करून घ्यायचं. म्हणजे आपण जेव्हा हा पिझ्झा बेस भाजूयात तव्यावर तेव्हा तो राईज नाही होणार. तवा मध्यम आचेवर गरम करून घेतलेला आहे. आता हे जे पिझ्झा बेस आपण बनवून घेतले हे यावर ठेवूयात आणि भाजून घेऊयात. आता खालच्या बाजूने पिझ्झा बेस छान मी भाजून घेतलेला आहे. आता गॅस आहे ना बंद केला तरी चालेल किंवा लोएस्ट पॉसिबल हीटला तुम्ही स्विच करा आणि हा उलटवून घेऊयात. मस्त छान भाजला आहे, तुम्ही बघू शकता. आता हे उलटवून झालं की हलकंसं तेल यावर ब्रश करून घ्यायचं. जी बाजू भाजली आहे त्यावर
ऑप्शनल आहे, नाही केलं तरी चालेल. पण याने काय होतं ना, जो पिझ्झा सॉस आहे ना तो आतपर्यंत असं ॲब्झॉर्ब होत नाही. बटर लावलं तरी चालेल. आता हा जो पिझ्झा सॉस आपण बनवून घेतलेला आहे हा यावर घालूयात. यावर चीज घालायचं. मोझरेला चीज मी इथे घेतलेलं आहे. प्रोसेस चीज जरी वापरलं तरी चालेल, फक्त मग ते जितकं हवं चीजी तितकं चीजी नाही बनत. यावर भाज्या घालूयात सगळ्या. कॉर्न आहेत, कॉर्न मी इथे बॉईल करून घेतले. तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता किंवा मग प्लेन चीज पिझ्झा जरी ठेवला तरी चालेल. ढोबळी मिरची बारीक चिरलेली, थोडासा कांदा. यावर पुन्हा चीज घालायचं भाज्यांवर. आणि माझ्या ब्लॅक ऑलिव्ह आहे, सो एक ब्लॅक ऑलिव्ह मी सेंटरला ठेवते. दिसायला खूप क्यूट दिसतं. आणि आता झाकण लावूयात आणि अगदी मंद आचेवर हे चीज जे आहे ते छान मेल्ट होईपर्यंत आपण हे भाजून घेतोय. तर आता हे अगदी लो हीटवर एक 5 ते 7 मिनिटं हा पिझ्झा मी छान भाजून घेतला, बेक करून घेतला. चेक करत आहात तुम्ही बघू शकाल चीज छानपैकी असं मेल्ट झालेलं आहे. हा असा गरमागरम सर्व करू शकता किंवा मग यामध्ये टॉपिंग वगैरे टाकून हा तुम्ही असंच ठेवू शकता आणि जेव्हा गेस्ट येणार आहात तेव्हा पटकन भाजू शकता किंवा अव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअसवर तुम्ही हे बेकही करू शकता पिझ्झा, तुमच्याकडे अव्हन असेल तर.